आपण पाहत आहात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले. पैसे वाटपाच्या संशयावरून दुसऱ्यांदा राडा. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणावरून महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर भिडले. यामुळे रात्री पंचवटीतील 4 हत्ती पुलाच्या भागात तणावाचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेत 2 मोटारींचे नुकसान झाले. पूर्व विधानसभा मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पंचवटीतील 4 हत्ती पुलालगत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ एका माजी नगरसेवकाच्या बंगल्यात उमेदवाराद्वारे पुरवण्यात आलेल्या रकमेतून पैसे वाटप केले जात असल्याचा संशय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यावेळी पुलावर उभी असलेली मोटार MH-15 JM 5600 आणि दुसरी मोटार MH-20 AAS 2825 समाजकंटकांकडून फोडण्यात आली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदारसंघात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. हा मतदारसंघ हॉट ठरत असून ऐन मतदानाच्या तोंडावर या मतदारसंघात 2 प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेत जमावाला काठ्यांचा वापर करून पांगविले. अशी घटना घडल्याने पंचवटीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी यांची टीम करत आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.